हरिओम. विकू कमी कर, विकू बंद कर. हरिओम. हरी. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो गाजने सुख झाले हो गाजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव
भोवता सुकृताची जोडी भोवता सुकृताची जोडी हळूहळू सुकृताची जोडी भोवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुला विठ्ठल बरवा तुला विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुला विठ्ठल बरवा तुला विठ्ठल बरवा सर्व सुखांचे आधारा सर्व सुखांचे आधारा सर्व सुखांचे आधारा सर्व सुखांचे आधारा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुला विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम उपजोनिया पुढते येवो काला खाओ दैवात काला खाओ दैवात काला खाओ दैवात
या पुढती हो काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात वैकुंठी तो वैसे नाये कवळ काही काव्याचे कवळ काही काव्याचे कवळ काही काव्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काजाचे कवळ काही काजाचे कवळ काही काजाचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू मरे सुखे घालू मरे सुखी घालू मरे एकमेका देव मुखे सुखे घालो मरे घालो मरे सुखे घालो मरे तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट निता उत्तम बरवे निता उत्तम नित उत्तम म्हणे वाळवंट भरविता उत्तम भरविता उत्तम भरविता उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कागदे कवळ काही कागदे कवळ काही कागदे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे ढोबार कुमार ढोबार ढोबार कुमार ढोबार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार सर्दी झाली करा उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कायाचे कवळ काही कवळ काही कवळ
पंढरीनाथ भगवान की जय. बोला विठला 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 विठला. सुंदरी कमला श्री रामदेव पंढरीनाथ भगवान की महाराज की जगतुकार महाराज की. उपजोनिया पुढते ओ काला खाऊ दही भात. वैकुंठितो वैसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. वैकुंठितो वैसे नाही कवळ काही काल्याचे. तुका मने वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठितो वैसे नाही कवळ काही कार्याचे. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्. तीर्थास्पदम्
शिववीरचिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दौ वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा धर्मबिम्बफलाधरोडा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन जोर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम अर्ज दे प्रेम काही का अर्ज दे प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम प्रेमा ऐसे प्रेमा काही काळा वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा काला प्रकरणातील काल्याचं महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, उपजून या पुढती येऊ देवा जन्म घेऊ पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि तुझ्या काल्याचा प्रसाद त्या काल्याचा प्रसादाचं सेवन करू. उपजून या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. दही भात हे प्रतीक आहे असा आम्ही काला खाऊ. आणि तो काला का एवढा आग्रह आट्टास आहे तुकाराम महाराजांचा हा, तर जो काला देव दुर्लभ आहे, ऋषीमुनींना दुर्लभ आहे, वैकुंठात दुर्लभ आहे, इतर पंथामध्ये तो काला दुर्लभ आहे, वैदिक संप्रदायामध्ये अत्यंत अलौकिक अपूर्व असा असणारा काला, तो काला खाण्याकरता महाराज म्हणतात मी पुन्हा जन्म घेईन आणि काला खाईन. असं या पहिल्या चरणामध्ये काल्याचं अलौकिकत्व सांगितलं आणि वैकुंठित्व ऐसे नाही या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी काल्याचं दुर्लभत्व सांगितलं. वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ म्हणजे घास, काल्याचा घास हा वैकुंठात नाही आणि म्हणून जन्म घेऊन काला खाईन महाराज म्हणतात. दुसऱ्या चरणात दुर्लभत्व सांगितलं. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरे. एकमेकाच्या मुखामध्ये देऊ आणि सुखाने हुंबरे घालू. याचा अर्थ काला या प्रसादामध्ये
जाती भेद नाही, वर्ण भेद नाही, आश्रम भेद नाही, लिंग भेद नाही, कोणत्याही वर्णाचा नाही, आश्रमाचा नाही, कोणता भेद न ठेवता या ठिकाणी सर्व एका व्यासपीठावरती इथे काला प्रसाद घेत असताना पती पत्नीचा भेद नसतो, गुरु शिष्याचा भेद नसतो, देव भक्ताचा सुद्धा भेद नसतो, मालक नोकर चाकर यांचा भेद नसतो. गुरु पत्नीचं नातं घरामध्ये असतं आणि गुरु शिष्या पती पत्नीचं नातं घरामध्ये असतं, गुरु शिष्याचं नातं मठ मंदिरामध्ये असतं, देव भक्ताचं नातं मंदिरात असतं. सर्व नातं ज्या त्या ठिकाणी असतात. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये इथं कोणाला कमी जास्त लेखलेलं नाही. सर्वांना सारखा अधिकार म्हणून एकमेकाच्या मुखात देऊ, याचा अर्थ एकमेकाला प्रसाद देऊ, ही समत्व भूमिका, समान भूमिका वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. सुखी घालू हुंबरी, काल्याचा आनंद घेत असताना हुंबरी शब्दाचा अर्थ आनंद असाही होतो आणि हुंबरी शब्दाचा अर्थ आरे तुरे असा होतो. याचाच अर्थ आरे तुरे ही भाषा मित्रत्वात असते, समनत्व समवेश करत असते आणि म्हणून आरे तुरे करून आम्ही समान आनंद लुटू असा काला खाण्याची ही परंपरा सांगितली. पहिल्या चरणात काल्याचं अलौकिक महत्व सांगितलं, दुसऱ्या चरणात काल्याचं दुर्लभत्व सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये काला खाण्याची परंपरा सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये काला कुठे केला जातो त्या काल्याचं ठिकाण सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट, बर्वे, नीट, उत्तम. वाळवंटाला 3 प्रकारची विशेषणं दिली आहेत. जे बर्व आणि नीट भगवान गोपाळ कृष्णाने गोपाळांच्या समवेत वृंदावनामध्ये यमुनेच्या मृदू वाळवंटावरती केला हा काला आणि त्या काल्याच्या ठिकाणाला हे तुकाराम महाराजांनी 3 विशेषणं दिले आहेत. बर्व याचा अर्थ अत्यंत उत्तम स्वच्छ असं, नीट याचा अर्थ सपाट, पुढे खड्डा नाही, काही नाही, आणि बर्वे नीट. उत्तम याचा अर्थ अत्यंत पवित्र पुनीत, ज्या ठिकाणी कोणत्याही बीजांकुराची उत्पत्ती होत नसते वाळवंटामध्ये, असं स्वच्छ असतं. तर मी आपल्याला पुढे सांगणार आहे. काले 3 प्रकारचे असतात, वाळवंट 3 प्रकारचे असतात, काला खाणारे 3 प्रकारचे असतात. आपल्याला वेळ असेल तर पुढे मी सांगणार आहे. असा अभंगाचा शब्दचा अर्थ सांगत असताना काल्याचं दुर्लभत्व, काल्याचा अलौकिकत्व, काल्याचं दुर्लभत्व, काल्याची परंपरा, काल्याचं ठिकाण. काला विशिष्ट ठिकाणी केला जातो, काला विशिष्ट व्यक्तीच्या हाताने घेतला जातो आणि काला विशिष्ट व्यक्तीला घेता येतो. काला कोणाला येरा गबळ्याला काला घेता येत नाही, अशी विशिष्टता काल्याच्या कीर्तनामध्ये प्रतिपादन केली आहे. असा अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या समोर सांगितला. विठाल 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 उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तुवायचे नाही कवळ काहीच. काल्याचे प्रस्तुत चालला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये नियमाप्रमाणे सर्व नित्यनेम, पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरीचं पारायण, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, संगीत भजन असेल. गेली 7 दिवस मोठमोठे कीर्तनकार महात्म्यांचे कीर्तन झालेले असतील आणि या सर्वांची सांगता म्हणून आज या ठिकाणी काल्याचे कीर्तन आज माझ्याकडे आलंय. कसं आलंय मला काही माहीत नाही, चुकून आलंय का कोणतरी बळजबरीने घेतलंय हे मला काही माहित. मला म्हातारा झालोय आता, 79 वयात वर्षाच्या वयात काही कळत नाही कुठे तारीख कुठं काय झाली काय ते भागवत महाराजाला माहिती आहे. आणि आज या ठिकाणी कालेश सेवा ती माझ्याकडे आली. मला असं वाटतं राळेगणमध्ये माझं पहिलंच कीर्तन आहे. असं पहिलंच म्हणा. परिसरात सगळ्या गावात भरपूर केलेत कीर्तनं, पण लोकांनी माझं असं भाऊ केलं, नको आहे बाबा तुला गरम येते बाबा, आपल्याला नाही जमायचं बाबा, ते तुला कठीण आहे बाबा. ते काही लोकांनी केलं आहे, भाऊ तो नसलेला भाऊ केला आहे. तर असं तो भाग त्यांच्याजवळ बिचाऱ्याजवळ कोणाला अनुभव आल्यावरच कळत असतं, असं तो भाग. आज एक मोठा सुयोग आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान
थोर समाजसेवक, ज्यांना आपण थोर समाजसेवक आणि पद्मविभूषित असे अण्णासाहेब त्यांच्या समोर आज सेवा करण्याचा योग येत आहे, ही खरंच अतिशय उत्तम गोष्ट आहे. अण्णासाहेबांना माझ्या गावाला मी 2-3 वेळा नेलेलं आहे, त्यांचे कार्यक्रम पण केले आहेत आणि खूप वेळा एका व्यासपीठावर होतो आम्ही, खूप वेळा, अनेक वेळा नगर शहरामध्ये परिसरामध्ये. अण्णांचा हात कायम ती उजवा हात कायम असा आहे. कोणी पुढे लहान आला तरी त्याला असं आहे, मोठा आला तरी त्याला असं आहे, कोणला असं चांगला राह भाऊ, नीट राह, वाकलं तिकडे काय राहू नको, कोणाला आशीर्वाद देतात ते. आता लोक कोण किती घेते आपल्याला काही माहीत नाही, पण असो तो भाग. अण्णासाहेब, आम्ही त्या कालामध्ये एक मोठं आंदोलन चाललं होतं आणि त्या काळात आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. तर त्या कन्याकुमारीला ते मोठे देवीचं मग गाव काय ते काय त्या देवीचं मंदिर आहे मोठं तिथं ते. तर ते काय गावाचं तोंडासमोर आहे. तो ते त्या अण्णांची मोठमोठी बोर्ड लागली होती. ते बोर्ड पाहून आम्हाला एवढा अभिमान वाटला. अरे म्हणलं, अरे आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण, आपल्या महाराष्ट्राचं भूषण, हे आमची चर्चा. म्हणजे अण्णासाहेबांनी आपला महाराष्ट्र आणि आपला नगर जिल्हा भारताच्या कान्या कोपऱ्यापर्यंत निवून घातला. आहे ज्याचे थोर समाजसेवक, त्यांची उंची फार मोठी. महाराज जे दिल्लीचं सरकार हलवू शकतात, त्यांच्या उंचीबद्दल माझ्यासारख्याने काय बोलू. आपण सामान्य माणसं आहे, आपण एका गावातली म्हणा, एका गल्लीतली म्हणा. आम्ही तर वारकरी माणसं फार छोटे असतो, आम्हाला यातलं काही फारसं ज्ञान नसतं. पण तरी ज्ञान नसलं तरी अण्णासाहेबांचा आमच्या जिल्ह्यातले असल्यामुळे, वारकऱ्याला मानत असल्यामुळे, माळकरी असल्यामुळे आणि एका मंदिरात वास्तव्य आणि माझ्यासारखे ब्रह्मचारी असल्यामुळे अण्णांचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे, खूप मोठा अभिमान आहे. असो तो भाग. तुम्हाला सर्वांना माहित आहे अण्णांच्या बद्दल मी तुम्हाला काय सांगायचं. नगर जिल्ह्यात कोणाला सांगायचं काम नाही. सूर्याचा परिचय करून देणं ही चुकीचीच गोष्ट असते, सर्वांना समक्ष असते ती गोष्ट. म्हणून असो, पण आज योग आहे त्यांच्या पुढे सेवा करण्याचा. एरवी त्यांच्या पुढे बोलण्याचं बरेच वेळ झालं, व्याख्यानं वगैरे झालेत, काही उद्घाटन वगैरे असतात तेवढी झालीच त्यांची भेट. असो, माननाला इथं पण 1-2 वेळा भेटायला होतो मुद्दाम आम्ही. तर असो, हा आज एक सुयोग आहे आणि तुमच्या काल्याची सांगता म्हणून आज इकडं माझ्याकडे काल्या सेवा आली आहे. सर्दी झाली आहे, म्हातारा आहे, सगळ्यांनी मला सांभाळून घ्या म्हणजे झालं. विठाल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं फार मोठं महत्व गायलेलं आहे. काल्याचे, काला हा एक शब्द आहे, ककार आणि लकार. कला काना का, लला काना ला. काला ही एक पद आहे, पण या एका पदामध्ये वारकरी संप्रदायाची पूर्ण संस्कृती साठलेली आहे. या संप्रदायाची सुरुवात काल्यापासून होते. या संप्रदायाचा विस्तार काल्यामध्ये होतो आणि या संप्रदायाचा शेवट काल्यामध्ये होतो. त्याचं कारण, काला शब्दाचा अर्थ आहे सदाचार, काला शब्दाचा अर्थ आहे भक्ती आणि काला शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. या संप्रदायाची सुरुवात सदाचारापासून होते, या संप्रदायाचा विस्तार भक्तिप्रेमामध्ये होतो आणि या संप्रदायाचा शेवट जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये होतो. विठाल 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 विठाल. हो, संप्रदायाची सुरुवात होते कुठून? सदाचारापासून. पुस्तक पाठ केल्याने परमार्थाची सुरुवात होत नसते. गाथी पाठ केली, ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्या, कीर्तन केले, भजन केले, त्याने काही होत नाही. त्यांनी परमार्थाची सुरुवात नसते होत ती. त्याने तुम्ही कलाकार ठरत असता, तुम्ही लोकांच्या टाळ्या घेणारे ठरू शकता, पाकिटं मिळवू शकता, मान्यता मिळवू शकता, परमार्थात तुमचा प्रवेश नाही. परमार्थात प्रवेश त्या दिवशी होतो ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं दुराचार सगळा संपला आणि सदाचाराला आरंभ केला. मग त्या दिवशी आपल्या परमार्थाला सुरुवात होते. आणि काला शब्दाचा अर्थ आहे सत आचरते, सदाचार. दही भाताचं प्रतीक काय आहे? ती सदाचारापासून सुरुवात होती
म्हणून संप्रदायाची सुरुवात असेल, व्यक्तीच्या परमार्थाची सुरुवात असेल किंवा त्याच्या जीवनाची सुरुवात असेल, ती या संप्रदायात सदाचारापासून होते. म्हणून संप्रदायाचा आरंभ या काल्याच्या सदाचारापासून होत असतो. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आपण सर्वांनी. दुसरी गोष्ट, कोणाचाही विस्तार प्रपंचाचा असला, गुरु शिष्याचा असला, कोणी राजकारण्याचा, कोणाचाही विस्तार असतो समाजसेवकाचा, तो त्याचा विस्तार त्याच्या प्रेमात दडलेला असतो. त्याच्या प्रेमाने त्याचा विस्तार होतो. आमच्या या वारकरी संप्रदायाचा विस्तार ज्ञान नाही विस्तार करू शकत. ज्ञानाचे अधिकारी फार थोडे असतात. त्याचप्रमाणे सदाचाराची गोष्ट लोकांना काय फार समजून होत नाही. भक्ती प्रेमाची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचता येते. नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी या माध्यमातून या वारकरी संप्रदायात माऊली ज्ञानोबरापासून तर तुकाराम महाराज बहिणाबाई पर्यंत सर्व संतांनी या भक्ती प्रेमाचा उच्चांक केला. कीर्तनाचा, भजनाचा, वारीचा उच्चांक केला आणि पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा संप्रदाय विस्तारित केला. आणि काला शब्दाचा अर्थ आहे भक्ती प्रेम. मी पुढे सांगेन तुम्हाला. सदाचार आहे, भक्ती प्रेम आहे आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. असा हा काला इतका महत्वाचा असल्यामुळे काला या एका शब्दात आचार आहे, भक्तिप्रेम आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. आणि असा काला घेण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा हा काला खाईल. विठाल 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 विठाल. हो, भजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात. तुकाराम महाराज म्हणतात जन्म घेईन आणि काला खाईन. म्हणजे तुकाराम महाराजांचं स्वातंत्र्य आहे का? लक्षात आलं असेल आपल्या. जन्माचं स्वातंत्र्य हे जगात कोणालाही नाही. देवाला आणावं लागतं, जीवाला झक मारून जन्माला यावं लागतं. आणि संत हे स्वतंत्र असतात. इच्छेप्रमाणे येणं आणि इच्छेप्रमाणे जाणं. उपजोनिया पुढती येऊ येऊ याचा अर्थ स्वातंत्र्य. आम्हाला आणलं नाही किंवा आग्रह नाही. उपजोनिया येऊ एवढं स्वातंत्र्य. म्हणून संतांना त्रिकालज्ञ असं म्हणतात. संत हे स्वतंत्र असतात जन्माच्या बाबतीत, जगण्याच्या बाबतीत. जीवाला कोणतंही स्वातंत्र्य नसतं. तुम्हाला आम्हाला ना जन्माचं स्वातंत्र्य, ना जगण्याचं स्वातंत्र्य आणि ना मरण्याचं स्वातंत्र्य. काहीही स्वातंत्र्य नाही. काहीही श्वास घ्यायची पण स्वातंत्र्यता नाही तुम्हाला. तुमचा श्वास केव्हा बंद होईल आणि केव्हा तो तुम्हाला गप्प बसवील याचं काहीही स्वातंत्र्य नाही. ज्या कालामध्ये तुमचं कर्म फिरतं त्या कालामध्ये ते स्वीकारणं एवढंच तुमच्या हातात असतं. माणसं बुद्धीचे फवारे उडवतात, स्वतःचं कर्तृत्व गाजवतात. याव केलं, ट्याव केलं, याव झालं, त्या काय नाही होत. ते काही होत नाही कशाने. कर्माच्या रेखेच्या पुढे अरे एखादा आजाराला तुला झक मारून स्वीकारावा लागतो. करतो काय तू? श्रीमंत असतो पण जर चक्र उलट फिरलं, येऊन आपत्ती कोसळली तर त्याला ते स्वीकारावंच लागतं. ते उत्तम घरंदाज मनुष्य असतो गावात बांधलेला, पण त्याची बिचारी मुलगी जर आताच्या कालामध्ये जर इतर जातीशी लग्न केलं, अपमानाची एवढी आपत्ती येऊन त्याच्यावर येऊन पडते, करील काय? स्वीकारल्याशिवाय पर्याय काय? आजार आला तर स्वीकारावाच लागतो, आपत्ती आली तर स्वीकारावीच लागते, गरिबी आली तर स्वीकारावीच लागते. काही चालत काय नाही चालत तुमचं. गरिबी तुम्ही ठरवू शकत नाही, श्रीमंती तुम्ही ठरवू शकत नाही, मान तुम्ही ठरवू शकत नाहीत, अपमान तुम्ही ठरवू शकत नाहीत. तुमच्या कर्माने ते इतकं कंप्लीट केलं आहे, ती सायकल पूर्ण जीवाची कंप्लीट करून ठेवली. कधी जन्मायचं, पुढं जन्मायचं, कधी मरायचं, कोणत्या निमित्ताने मरायचं, कोणत्या वेळेत मरायचं, सर्व कर्माचं चक्र कंप्लीट ठेवलेलं आहे. आणि जर बरं माझ्याकडे मनुष्य शक्तीने जर एखादी अनिष्ट गोष्ट दूर केली आणि इष्ट गोष्ट जर प्रयत्नाने प्राप्त केली, तो ईश्वर ठरेल. तो ईश्वराची सायकल बिघडून जाईल. नाही, त्यांनी ठरवलंय ते तुम्हाला कोणत्या पदावर ठेवायचंय,
तुम्हाला कोणत्या चक्रावर ठेवायचंय? तुमच्या कर्माची सगळी सायकल पूर्ण तयार झालेली असते. फक्त एकच, जे पुढे आले ते स्वीकारणे. याच्यापेक्षा आपल्याकडे काही चालत नाही. म्हणून याला म्हणतात जीव पराधीन. लक्षात आलं असेल आपल्या, जीव पराधीन. काही जिने पराधीन अनेका हाती तुकाराम महाराज म्हणतात. नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐस कीते. मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे कीते. गेले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे कीते. उपजले मेले ऐसे कीते. उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे कीते. उपजले मेले ऐसे कीते. उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. एक विषय सांगतो. दुसरा विषय असा आहे, देवाची गोष्ट. जीवाला झक मारून यावं लागतं कर्माधीन. देव येत नाही, देवाला प्रयत्नाने आणावं लागतं. देव येत नाही. वैकुंठीचा देव आणीला भूतळा, त्याला खेचून आणावं लागतं. त्याला संतांच्या भक्तीने प्रेमाने निर्गुणातला सगुण त्याला खेचून आणावं लागतं. भगवान तस्करुणी हरिदासी खळे आणि रूपा बळे आणेला, त्याला त्यावरून तिथून घेऊन यावं लागतं, ओढून आणावं लागतं. म्हणजे देवाला भक्तीच्या माध्यमातून आणावं लागतं. वैकुंठीचा देव अनेक प्रमाणे आहेत, असं आणीला भूतळा. मग संतांना कोणी आणत नाही आणि संतांना कर्माधीन होऊन यावं लागत नाही. संत स्वतःहून येत असतात. जे जे धरले अवतारण तुका त्याचे बरोबर सगळे प्रमाण जर तुम्ही पाहिले तर संत हे भगवंताच्या ज्या ज्या अवतारात जे जे धरले अवतरण तुका त्याचे बरोबर मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. अनेक जन्मामध्ये चौयुगाचा भक्त नामावं कीर्तन. संत हे त्यांच्या स्वतंत्र इच्छेने येत असतात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. तुका म्हणे गात देवनाम. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. तुका म्हणे गात देवनाम. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, आम्ही देवाचे सांगात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. तुका म्हणे गात देवनाम. हो, तेच प्रमाण होतं. जे जे धरले अवतार चौयुगाचा नामी, येतो जातो आम्ही देवाचे सांगत. संत हे भगवंताच्या अवताराबरोबर पण स्वइच्छेने भगवंताच्या बरोबर जरी येत असले तरी भगवंताचा आग्रह नाही, ते स्वइच्छेने आम्ही वैकुंठवासी. आणि पुढे काय आहे? आलो याची कारणाशी, आणलं बिनलं नाही. आम्ही आलो उजळावाया, आलो वाटा, आणलं बिनलं नाही. उजळायला आम्ही स्वतः होऊन आलो. असं आलो असं महाराज म्हणतात. आले घरजा वैकुंठी. तुम्ही कोणते प्रमाण पाहिले तर संत सगळे स्वतःहून येत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मला जन्म घ्यायचा आहे, पण कशा करता? महाराज म्हणतात, या घे काय उपजवून काय विठाल 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 घेन मी जन्म याजसाठी देवा,
घेईन मी जन्म याचसाठी देवा यादसाठी देवा हे नम यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधा माया तुझी चरण सेवा साधा माया हरिनाम दत्ताचे पूजन हरिनाम कीर्तन दत्ताचे पूजन तुझी चरण देवा साधावया तुझी चरण देवा साधावया हरिनाम कीर्तन दत्ताचे पूजन हरिनाम कीर्तन दत्ताचे पूजन अरे घेन मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया घेन मी जन्म मला स्वातंत्र्य आहे मी जन्म घेईन तुझी चरण सेवा करील म्हणजे मला तात्पर्य सांगायचंय संतांचं जन्म संतांचं अवतीर्ण होणं इथं येणं हे स्वातंत्र्य आहे कसं जगणं हे स्वातंत्र्य आहे आणि कधी जाणं हे स्वातंत्र्य आहे पहिल्या शब्दात महाराज म्हणतात उपजुन्या येऊ याचा अर्थ स्वतंत्र आम्ही येऊ आणि काय करू आपल्याला ना येण्याचा आपल्याला ना येण्याचं स्वातंत्र्य ना आपल्याला करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य नसतं कर्माप्रमाणे जगावं लागतं महाराज संतांची तशी गोष्ट नाही संत हे स्वतःहून जन्माला येणं अवतार घेणं हे त्यांना स्वातंत्र्य आहे आणि इथं आणून कसं जगायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे कसं काय जगायचं महाराजांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितलं उपजून या पृथ्वीहून काला खाऊ आपण प्रतिज्ञा करू शकतो काय आम्ही जन्म घेऊन नामदार होऊ आम्ही जन्म होऊन खासदार होऊ जन्म घेतल्यावर महाराज होईल जन्म घेतल्यावर श्रीमंत होईल का जन्म घेतल्यावर बाई होईल का पुरुष होईल काय सांगता येते काय नाही सांगता येतं आपल्याला पण त्यांनी प्रतिज्ञा केली जन्म घेईल घालू लोटांगण महाद्वारी हे सगळे प्रतिज्ञापूर्वक तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ संत हे त्रिकालज्ञ होते म्हणून उपजवून पुढते येऊन संतांमध्ये हे प्रतिज्ञा करण्याचं सामर्थ्य उपजून पुढते येऊ म्हणजे मागचं ज्ञात आहे पुढचं ज्ञात आहे ज्याला त्रिकालज्ञ असं म्हणतात गते शोकर्ण कर्तव्यम भविष्यन्नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन वर्तयंती विचक्षणा असे त्याला संत असं म्हणतात गेल्याचा शोक नाही भविष्याचं चिंतन नाही वर्तमान कालात येऊन जे आहे त्याचं ते स्वीकारणं आपल्याला कोणतं आपल्याला भूतकालाचं ज्ञान आहे का नाही वर्तमान कालाचं ज्ञान आहे का नाही आणि भविष्यकालाचं ज्ञान आहे का नाही आपल्याला काही कळत नाही आणि कळत नाही हे पण नाही कळत ही मोठी लय खंत आपली कळत नाही हे सुद्धा कारण का लहानपणापासून त्याच्या पाठीवर पुंजलेला असतो लहानपणी रांगायला लागलं का आई त्याचं टंगडं धरून माग सर हात पळून घेशील गप तुला काही कळत नाही जरा मोठं झालं आणि शाळेत गेलं का गुरुजी म्हणते बैस खाली तुला काही कळत नाही शाळेतून बाहेर आलं का मग मित्र म्हणतात गपाय कालचा कोला काना मागून आला आणि तुला काय कळतं राजकारणातलं बैस गप आई म्हणते कळत नाही गुरुजी म्हणतात कळत नाही मित्र म्हणतात कळत नाही आणि आजच्या काळात जर चुकून माकून त्याचं लग्न झालं चुकून माकून काय म्हणलं हे तुम्हाला कळलं आणि लग्न झाल्यावरती काय म्हणतं कोण हे पण तुम्हाला कळलं आई म्हणते कळत नाही गुरुजी म्हणतात कळत नाही मित्र म्हणतात कळत नाही आणि बायको काय म्हणते हा नाही तुम्ही सांगा ना मोकळे पाहिजे आम्हाला कीर्तना सांगा जरा बरं पडतं मग हा अशी याच्याकरता म्हातारी अनुभव ऐकावं लागतात मागचा शब्द फार गोड आहे मी तोच सांगणार होतो बायको तू कळते म्हणे अहो गबसा तुम्हाला काहीच कळत नाही काहीच कळत नाही हा कस काय प्रकार येतो म्हणजे बायको म्हणते काहीच कळत नाही मुलगा झाला का तो दादा अगं बसा तुम्हाला काही कळत नाही अरे नातू झाला बाबा
बसा तुम्हाला काही कळत नाही. आता आई म्हणते कळत नाही, गुरुजी म्हणते कळत नाही, मित्र म्हणतो कळत नाही, बायको म्हणते कळत नाही, मुलगा म्हणतो कळत नाही, नातू म्हणतो कळत नाही, पण तू झाला तरी परंतु याला काही कळत नाही. का कळत नाही हे मलाही कळत नाही, त्याला का कळत नाही ते गोष्ट. विढाल 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 अशी गोष्ट असते. मी एकदा सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो. मोठे बिल्डर होते ते. त्या बिल्डरच्या घरामध्ये सकाळी काल्याचंच कीर्तन होतं आणि ते विद्यार्थी बरेच होते. आम्ही असे बसलो, ते पोहे खात होते पोरं. एक दाम्पत्य आलं, पती पत्नी. आणि आल्यानंतर ती बाई आल्यानंतर त्या बिल्डरला अशा शिव्या द्यायला लागली. आता मला खालचं काय कळलं बघ, का बाई आता आपल्याला काय माहिती, आपण पाहुणे माणसं आपण बसलो आपले बस. त्याने आपले आणले, त्या बाईने त्या दोघांना 2 पोहे दिले, त्या पत्नीला पोहे दिले. ते आपले पोहेचं एक घास खायचं. साहेब तुम्हाला इतके दिवस पैसे दिले, आमचा बंगला कधी देतात तुम्ही? आज उद्या उद्या. आणि तो माहिती आहे ज्ञान आमच्याला तर काही कळत नाही. ते इतके पैसे दिले, त्याचं व्याज किती झालं तुम्हाला माहिती आहे का? आमच्याला काही कळत नाही. आता काय करावं, ती प्रत्येक होती आमच्याला काही कळत नाही. मी शेजारी म्हणून, साहेब तुमचं शिक्षण, मी डबल ग्रॅज्युएट म्हणून काय करतात? मी सिटी सर्व्हर आहे म्हणे. मग ती बाई म्हणजे तुम्हाला काय कळत नाही? तिला तशी सवय म्हणते काय कळत नाही. अरे काय कळत नाही, पण काय कळत नाही इथं बाहेर कुठं काही कळत नाही, पण तिची सवय तिला तुम्हाला काही कळत नाही. हे काही कळत नाही याचा अर्थ आपलं खरी गोष्ट आहे. आपल्याला ना भूतकाळ कळत, ना आपल्याला वर्तमान कळत, ना भविष्य कळत. आणि तुम्हाला कोणाला जर वाटत असतं तर मला एक उत्तर द्या. तुम्ही लय लांब बसले असे मैदानात पाहिजे होते तुम्ही. परवा दिवशी काय कालवून खाल्लं मला फक्त लवकर सांगा. काय खाल्लं पूर्वी तुम्ही सांगा रे. परवा दिवशी काय सांगितलं, काय खाल्लं परवा दिवशी? अरे द्या वांग बटाट ठोकून काय बी ते मार झालं तरी कुठं काय माहित होतं? नाही सांगता येत. परवा दिवशी काय कालवून खाल्लं, इतका भूतकाळ आपला जिवंत आहे. परवा दिवशी काय खाल्लं, एवढं भूतकाळ आपला जिवंत आहे. कुठं काय भूतकाळातलं काय आठवतं? बाकीचे तर सोडा तुम्ही. मग वर्तमान काळातलं काय कळतं तुम्हाला? तुमच्या डोक्यात किती केस आहे सांगता येतील? माणसाच्या दाढीला किती केस आहे सांगता येतील? घरामध्ये किती डास आहेत काय सांगता येते? काय सांगता येते? वर्तमान काळातलं काय नाही कळत महाराज. एवढं जशी ती बॅटरी फोकस मारला का तेवढा अंधकार दूर करते, त्यातलं दिसतं. तसलीच गोष्ट आहे. वृत्ती ज्या पदार्थाच्या संबंधित होते तेवढंच ज्ञान होतं. बाकी संपूर्ण जगात पूर्ण गडदार अज्ञान असतं आपल्याला. याचं ज्ञान झालं का ते जागतं, त्याचं ज्ञान झालं का हे जागतं. वर्तमानातलं काही कळत नाही. धोंडा महाराजांनी एका प्रश्न विचारला होता. अरे म्हणले वर्तमान काल कळतो का? ते फार गमतीचे होते, ते फार विरोध करायचे महाराज. आता ते समोर बसले होते, ते म्हणजे हा कळतो म्हणले महाराज. अरे वा, तुला वर्तमान काल कळतो म्हणले. बार बार म्हणले तुझ्या बायकोच्या हातात किती बांगड्या तरी म्हणले. गेलंगार पडून ते आता बायकोच्या हातात कोण तुम्हाला काय सांगता येणार आहे का? असली तुमची मत सांगा, तुमच्या बायकोच्या हातात किती बांगड्या आहेत? काय नाही सांगते. अहो रोज बांगल्यात जाताय तुम्ही, त्या बांगल्याला फक्त विचारतो तू बांगल्याला 2 पायऱ्यात का 3 पायऱ्यात? ती एकदा 2 म्हणते, एकदा 3 म्हणते. कारण का आपली अक्कलच तेवढी. वर्तमान काळातली आपली अक्कलच तेवढी. हरिपाठ करायला घेतला, कमीत कमी 25 पुस्तकं फाटली, पण तरी इकडचं ज्ञान देऊ तिकडे आणि तिकडचं ज्ञान देऊ इकडे. का? बुद्धिमानच आपण तसे. म्हणजे याचा आता वर्तमान काळात आपली अशीच गोष्ट आहे. आणि भविष्य काळात माणसं कोणी बी असो सर्व का महाराज आता उद्याचं काय सांगावं, भविष्याच्या पोटात काय दडलंय, म्हणजे ती कोणी झिरो. ना भूतकाळ कळत नाही, ना भविष्यकाळ कळत नाही, ना वर्तमान कळत नाही. तुकारामाने एका अभंगात आपलं फार गोड चित्र मांडलेलं आहे. काय मी चुकलो गा मागे नव्याची काय नकाळ्याची मुक्त याची आठवण माझे भुललो गा दीप पतंगा सोय ज्या माझा जीवदान संत मनुभाव काही ज्या माझा जीवदान संत मनुभाव काही ज्या माझा जीवदान संत मनुभाव काही
दान करा जाते पंढरपूर जमागतेतवरी माता सोयरा जाते होणार करा पंढरपुरा जमागतेतवरी माता सोयरा काय मी चुकलो गा मागे नव्हेचे काही गेलं सगळं मागचं नकळेचे पाप पुण्य येथे आठव नाही कळत आहे का आता येथे वर्तमान काळात काय नाही कळत पाप कळना पुण्य कळना उंची कळना खुर्ची कळना झालं किती कळना भोगायचं किती कळना मरायचं कधी कळना जगायचं किती कळना काहीच काही कळत नाही म्हणजे वर्तमान काल झिरो बहुत जन गेले नाही गा आले मागोती पुढे काय होईल याचंही ज्ञान नाही म्हणून जीव हा तिन्ही बाबतीत आज्ञाने असतो संत तिन्ही कालात त्रिकालाज्ञ असतात आणि म्हणून प्रतिज्ञा करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपजोनिया पुढती हो उपजोनिया पुढती उपजोनिया पुढते हो उपजोनिया पुढती 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 हो काला खाऊ नाही बोजोनिया पुढते येऊ काला खाऊ दे भात प्रश्न असा आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्म घेऊ आणि आपल्याला सांगतात मात्र जन्म मृत्यूतून निवृत्त व्हा ऐशी जोडी करा रामकंठी धरा अरे जेने चुके फेरा गर्भवास बाबा हो गर्भवास फार वाईट आहे जन्म फार वाईट आहे तुम्ही यातून निवृत्त व्हा आणि ते मात्र खुशीने सांगतात घेईन मी जन्म हिचे दान देगा देवा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आंबासी ते 1000 प्रमाण सांगतात आम्ही जन्म घेईन आणि काय हे काला खाऊ आणि आपल्याला सांगतात जन्म मृत्यूची गोष्ट नेमकं काय भानगड काय आहे अरे जन्माचं दुःख आहे मरणाचं दुःख आहे तरी आम्हाला सांगतात जन्मातून मुक्त व्हा आणि ते सांगतात आम्हाला आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा पुन्हा भक्ती करू यातलं तात्पर्य काय आहे मग जर जन्माचं दुःख आहे मृत्यूचं दुःख आहे हे त्यांनीच वर्णन केलंय तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षण ध्यात दे माझे स्वहितने नती कोणी माझे स्वहितने नती कोणी काय सांगू गर्भीची यातना हे तुकाराम महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मातीच्या उदर कोहरी पचुनी विष्टेच्या दाथरी आणि उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मवरती जी पुनरपी जन्म वगैरे वगैरे भरपूर वर्णन केले सर्व संतांनी गर्भाचं दुःख आहे जन्माचं दुःख आहे मृत्यूचं दुःख आहे आणि मग तुम्ही या जन्मातून निवृत्त व्हा असं पण सांगतात आणि ते मात्र सांगतात मी जन्म घेईन आणि काला खाईन हा काय प्रकार आहे त्याला जन्माचं दुःख माहित नव्हतं काय मग त्यांना हे दुःख माहित नव्हतं का त्यांना सगळं माहिती होतं त्याचं उत्तर थोडक्यात सांगतो कसं असतं ते बऱ्याच वेळा अशी गोष्ट होती माझ्याकडे पाहा सांगतो कळत एक गोष्ट अशी आहे दुःखातून दुःख निवृत्त होत असतं सुखातून सुख निवृत्त होत असतं आणि सुखातून दुःख निवृत्त होतं आणि दुःखातून सुख निवृत्त होत असतं विठाल विठाल दुःखातून दुःख निवृत्त होतं मोठं दुःख झालं की छोटस दुःख आपोआप निवृत्त होतं माणसाला मोठं दुःख झाले की छोटस दुःख निवृत्त होत असतं आपले अनुभव असेल तुम्हाला समजण्याकरता दृष्टांत सांगतो एका बाईचा विकुळता एक मुलगा वारला
वैशीच्या शेवटी एकच वेळ म्हातारपणी झाला होता बिचारीला. बिचारे काय भाग्यवान असतात, त्यांना म्हातारपणी होतो पण चांगला शूर होतो. झाला तिला मुलगा चांगला शूर. पण दुर्दैवाने का माये पुढणी बाळकन काळे नेता एकुलते एक. जर त्या आई पुढचा एकुलता एक मुलगा जर गेला तर मग त्या आईला किती दुःख होत. त्या दुःखाची मोजमाप करण्याकरता अजून जगात काय कोणती फुटपट्टी निर्माण झालेली नाही. त्या माय लेकराचं नातं माझं तर नेहमी डोकं बंद पडतं. आईचं प्रेम त्या माय लेकराच्या नात्याचं प्रेमाचं उदाहरण सगळ्या दुनियेला दिल्या जातं. पण माय लेकराचं प्रेम कसं आहे, अजून एकच शास्त्र संत त्याला धजवलं नाही का हे माय लेकराचं प्रेम असं असतं. कोणाच नाही सांगता आलं महाराज. सगळ्यांचे मुख बंद झाले तिथं. त्या माईच्या आईचं त्या पुत्रावरती बालावरती किती प्रेम असतं याला जगात कोणालाच नाही मोजता आलं आतापर्यंत. त्या माय लेकराच्या प्रेमाची उपमा गुरु शिष्याला दिली जाते, देव भक्ताला दिली जाते, आणि कोणाला दिली जाते, कहाणी कोणाला दिली जाते. पण तशी गोष्ट ते जसं प्रेम मोजल्या जात नाही तसं त्या आईला झालेल्या दुःखाची सीमा काही मोजायचं कोणाकडे होकामाप यंत्र काय नाही त्या ठिकाणी. पण मग त्या आईला दुःख झालेलं असतं. खूप रडती बिचारी, हा 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 करून रडती. पण मग आता काय केली, गाव आपल्या खेडेगावात ठरलं असतं, लोक येतात जमतात समजतात, जाऊ दे आता काय असं होतच असतं, आपल्याला जायचं तुतुरी कुठे आमचं सगळं झालं. म्हातारी गप्पच बसना. शेवटी शेजारच्या गावची म्हातारी आली म्हणजे, रघुबाई अगं काय रडते तू, माझे 9 मेले तुम्ही रडत नाही. म्हातारी गप्पच बसली. कशातून काय केलं, तिचे 9 मेल्याचं दुःख एवढं मोठं पाहिल्यावर तिचं दुःख लगेच हलकं झालं. त्याला काय म्हणतात, मोठं दुःख पाहिलं की तुम्हाला ते नाही कळायचं. दुसरं उदाहरण सांगतो. विठाल 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 अनुभवातलं उदाहरण सांगितलं का मग लवकर लक्षात येतं माणसाच्या. एका बाईची नथ हरवली. आता जमन का नाही, हा हा बाईची नथ हरवली. मग आता बाईची नथ हरवल्यानंतर महाराज बाई एवढी बबूल लाल बबूल झाली रडून रडून. त्याचं कारण काय आहे, बाईची गोष्ट पैसे हरवले तरी चालतात, साडी हरवली तरी चालते, भांडं हरवलं तरी चालतं, मुलगा हरवला तरी चालतो, नवरा हरवला तरी चालतो. हा नवरा हरवला तरी, अरे काय हा म्हणता का माणसं आहेत काय तुम्ही. नवरा हरवला तरी चालतो पण दागिना हरवून काय चालत नाही. बाईची नथ हरवली महाराज. नथ सकाळी उठल्यापासून आंघोळ नाही, स्नान नाही, गंध पावडर नाही, चहा नाश्ता नाही, सारखी नथ 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 नथ. अशी वैतागा एकदा बेबीला मार, पिंट्याला मार, पिंट्याच्या बापाला. नथ काही केली सापडायला तयार नाही. पाहता पाहता मग बिचारीनी नथ नथ करता करता एका सांधेला हात घातला आणि त्या नथीच्या ऐवजी भिंचानी ठणका दिला. भिंचानी ठणका दिला होती. ठण 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 बोंबलत बाहेर आली. शेजारी नाहीच होती. शेजारी तेल घालली असतात त्या. आली म्हणजे, रंगबाई सापडली की नाही. अगं मातीत चुलीत गेली तुझी नथ, माझा जीव जाऊन उरला. कशातलं काय गेलं, अरे कशातलं काय गेलं का तुमच्या डोक्यातलं कीर्तनच गेलं. कशातून काय गेलं, मोठ्या दुःखातून छोटं दुःख वजा झाले. मोठं दुःखच असलं की छोटं दुःख माणसाचं कोणाचे वजा होतं, आपले अनुभव आहेत. नंबर 2, मोठं सुख झालं का छोटस सुख माणसाचं वजा होतं. श्रीमंत ग्रहस्थ होते, 100 एकर ऊस होता. मी काय वचनम की दरिद्रता मला द्यायचं नाही, घ्या देणं नसते घेणं नसते. 100 एकर ऊस होता उभा आणि फार मोठे अधिकारी होते. त्या काळात त्यांना 50,000 रुपये पगार होता. आणि मग त्यांची बढती मिळाली. अजून त्यांना 10,000 मिळाला. 10,000 त्याला काय म्हणतात, त्याला प्रमोशन मिळालं. मग 50 आणि 10 किती, हा हा एवढे आकडेले पाठ असतात तुमच्या. 50 आणि 10 60,000 पगार झाला. 100 एकर ऊस. अत्यंत तरुण होता, देखणं होता, आरोग्य चांगलं होतं. आता काय आनंदाला जोड आहे का, लय भरभरून आनंद, अतिशय आनंद. पण वारकरी होता बिचारा. मग तो आनंद प्रगट करण्याकरता ते 10 गावाला आमंत्रण दिलं. सगळे वारकरी महाराज लोक जमले. मोठं बुंदीचं जिलबीचं जेवण केलं. कीर्तनकार मोठे बोलवले.
सगळे टाळकरी, अतिशय चैतन्यमय वातावरण, त्याचं सगळं चांगलं होतं. फक्त एक अडचण होती. काय अडचण होती? त्याला मुलगा नव्हता आणि 22 मुली होत्या. तुम्ही म्हणलं एवढ्या कुठं असतात का? कीर्तनात याच्यापेक्षा जास्त असतात. कारण आता लोकांना मुलीच कमी पडल्यात आणि त्याच्यामुळे आता कीर्तनात तरी कमीत कमी वाढून आकडा सांगितलेला, जरा तरुण पोराला जरा बरं वाटणार आहेत का एकाला 22, त्याला जरा दिलासा येईल, त्याच्यामुळे तसं सांगावं लागतं. अहो आताचं काय, आता काय सगळं दुष्काळच पडलाय, काय सांगावं पोरी हो. आमच्या गावामध्ये आता माझे मित्र आहेत, त्या बाईला 12 पोरं आहेत, त्याला 10 पोरं 2 मुली आहेत. एका याला तर 14 पोरं आहेत आमच्या, माझ्या बरोबरचे आहेत, ते आहेत. आता ह्या पोरीला जर सांगितलं तर खरं वाटेल का तुम्हाला? ते नाही वाटेच. याचा अर्थ सगळा दुष्काळ, शेंबडाचा दुष्काळ, ढेकणाचा दुष्काळ, उवाचा दुष्काळ, पोरांचा दुष्काळ. आमच्या लहानपणी काय बरकता, अण्णासाहेबाला विचारा तुम्ही, लहानपणची बरकता. अरे 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 अरे, कोणत्याही घरात जा 1500च्या कमी ढेकणच नाही. सगळ्या गोधड्या ढेकणाच्या, त्या बाजाही सगळ्या ढेकणाच्या. एवढे ढेकणं कोणत्याही बाईच्या डोक्यात वा पाहिलं तर 500च्या कमी नाहीच, तुम्हाला सांगतो. अशा वाची बरकता, ढेकणाची बरकता. सगळ्यात महत्वाचं मुख्य पॉइंट तुम्हाला सांगतो, शेंबडाची एवढी बरकता. अरे अरे अरे, आम्ही शाळेत जायचो, काय रुमाल होता का डोक्यात टोपी होती? आता पुढचं नाही तुम्हाला सांगत. असा कोणाचा हिरवा तर कोणाचा पिवळा, कोणाचा घट्ट तर कोणाचा पातळ. शिंकरणी हा त्या काळात कुठलाही प्रघात जन्माला आलेला नव्हता. तो फक्त पाळीपाळीने वर फुर सुरू ओढायचा. आणि पुसण्याकरता रुमाल नव्हता आमच्याकडे, सगळ्याकडे एकच रुमाल होता. म्हाताऱ्या माणसाला माहिती, तो इथून सुरू करायचा. पुसून पुसून इथून तुटलं का मग इकडून सुरू करायचं, आणि इकडून तुटलं का मग खालीहून सुरू करायचं, आणि खालीहून तुटलं का नुसती गळ्यात गळ्याची पट्टी, इथून तुटलेलं इकडून तुटलेलं, गळ्यात पट्टी, एकच आंगडं. एकदा शिवून घातलं का त्याला जन्म ठेपच, एकमेव अद्वितीय ब्रह्म. अशी ती पूर्वीच्या काळातली परिस्थिती. आजकाल सगळं बदललंय. चल जाऊ द्या, उगत मग विषय निघाला मध्ये. काय सांगत होतो तुम्हाला तरी काय घेणे, आपलं जेवण घोसणार बसायचं, दुसरं काय. चला ऐका, म्हणजे काय, हा, मोठ्या सुखातून सुख निवृत्त होत असतं. म्हातारपण लिंकत होत असते ती. म्हातारे होऊन पहा मग कळत तुम्हाला काय होतं ते. मोठं सुख. हा, त्याला 22 मुलं होत्या, मुलगा नव्हता. कीर्तनकार सगळे जमले, टाळकरी जमले, पखवाज लागत हो, महाराज पेटा बांधतात. याने बिचारीने कपडे काढलेत, कोणाला बुंदी घ्या, जिलबी घ्या. अतिशय आनंदाचं वातावरण. आणि एवढ्या वातावरणामध्ये सासूडून फोन आला, हॅलो साहेब, तुम्हाला मुलगा झाला म्हटलं का हातातलं बुंदी टोपलं गेलं फेकून. हा हा हा, माणसं गेले मातीत, महाराज गेला चुलीत, कीर्तन गेलं मातीत. चाल धुई सगळं दिलं टाकून थेट सासवडी गाठली. कशातून काय गेलं? कशातून? आता प्रमोशन वाढलं होतं, कीर्तनकार होते, कीर्तन होते, 10 गाव जमलं होतं, जेवण चालू होतं, आनंद नव्हता का? सुख होतं का नाही? होतं. पण मुलगा होईल म्हटल्याच्या नंतर झाला म्हटलं, तो ऐकल्यावर होती, हे सुख सगळं ठेंगणं पडलं आणि त्या सुखातून हे सुख वजा झालं. असं याला म्हणतात, कधी कधी सुखातून सुख वजा होतं. विठाल 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 विठाल. आणि काही वेळाला माणसाचं मोठं दुःख झालं तर त्या दुःखातून सुख वजा होतं. आता तुम्हाला सांगितलं ते, एखाद्या खूप श्रीमंती आहे, मराठी भाषेत तुम्हाला समजतं, आपण जवळचेच आहेत. एका वाक्यात का ज्या बाईच्या घरी फक्त वाघिणीचं दूध नाही, अशी बाई, आणि जर तिचा एकुलता एक मुलगा गेला तर त्या मुलाच्या दुःखातून एवढं सुख एका मिनिटात वजा होऊन जातं महाराज. काही शिल्लक राहत नाही तिचं. आणि म्हणून काळाला दुःखातून दुःख जातं, काळाला सुखातून सुख जातं, आणि काय वेळेला दुःखातून सुख जातं. आणि शेवटचा मुद्दा आहे, मोठ्या सुखातून छोटंसं दुःख वजा होत असतं. मोठं सुख असेल आणि त्यात मोहरी एवढं दुःख असेल, भक्तीचं काल्याचं सुख हे पर्वता एवढं आहे, आणि गर्भवासाचं जन्माचं मृत्यूचं दुःख त्याच्या पुढे मोहरी एवढं आहे.
आणि पर्वता एवढ्या सुखातून मोहरी एवढं दुःख स्वीकारायला तयार आहेत तुकाराम महाराज. त्याच्याकडे तुम्हाला एक मोठं उदाहरण सांगतो छोटस. विढाल 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 पूर्वीच्या काळामध्ये छोटे छोटे राज्य राहायचे आणि छोटे राज्य राहायचे, मग छोटा राजा राहायचा, तिचे प्रधान वगैरे आपण होत होता. ते पूर्वीच्या काळामध्ये असे संस्थान राहायचे, राजे राहायचे. असा एक बिचारा खूप धार्मिक राजा होता, धनवान होता, गुणवान होता, शूरवीर होता, अत्यंत धार्मिक होता. आणि त्याच्या मुलाला गोफन गुंडा खेळायची इच्छा झाली राजकुमाराला. मग ठीक आहे, तर राजाचा मुलगा तो गच्चीवर गेला. गोफन कशाची? रेशमाचे गोफन. आणि दगड कशाचे? सोन्याची गुंडे. आता मग राजाच्या मुलांनी कोणी इकडे हानवायला काय हिशोब आहे का? काय त्याला काय हिशोब नाही. मंत्र्याच्या मुलांनी काय त्याला काय हिशोब नसतो. तर राजाची गोष्ट तर फार त्याच्यापेक्षा ते गोपनीय घालायचे दगड आणि फिर कोण इकडे मारायचं. आता मंत्री रस्त्याने चालला होता, म्हणजे पूर्वीचे मंत्री रस्त्याने चालत होते खाली खाली पाय. आता काय मला का विचारते, आपल्याला माहिती. त्या रस्त्याने चालत एक ते दगडाला त्या म्हाताऱ्या पाठीत एकदम धपकन लागला. असा लागला, म्हातारा असा लाल बघून झाला. काठी टेकीत चालला माझ्यासारखा वयस्कर म्हातारा, आणि एवढा रेषेत वागणारा, नाका शेंडीवर त्याच्या नाकूर माशी बसायची असली तर माशीला पळून घ्यावा लागला असला म्हातारा. मला दगड आणणारा आणि या नगरीत कोण? त्याचा संध्याकाळी त्याला फाशी म्हणजे फाशी देतो. राजाचा उजवात मुख्य प्रधान होता तो. आला चालला तन 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 करीत माग, कोण आहे असा, मला दगड मारणार कोण रे, आमक तमक. पण त्याला 25 फुटावर गेला. त्याला वाटलं अरे राजाला पुरावा नको का? आणि म्हणून पाठीमागं फिरून आला. दगड पुढे शोधायला लागला. तो दगड शोधता शोधता त्या फुपाट्यामध्ये मातीत पडलेला दगड घेतला. पिवळा वाटला त्याला, फुकला. पिवळा धमक दिसला. म्हणलं हे अरे कोण हाणतो रे? अजून हाण 4 धो, अजून हाण 4 धो. पहिला फाशी द्यायला निघाला होता की नाही, रागवला होता की नाही, त्याला दुःख झालं की नाही. मग आता काय म्हणतो? सोन्याचा दगड पाहिला आणि त्याच्या पाठीत लागलं, किंचितचं दुःख काय झालं? वजा झालं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, जन्म घेईल आणि काल्याचं सुख. काला खात असताना त्या भक्ती सुखातल्या सुखाने त्या दुःखाचं, जन्माच्या मृत्यूच्या दुःख हे वजा होतं. तुकाराम महाराज म्हणतात, हृदयासता नाम तुझे हृदयासता. गर्भवसी दुःख नाही सदा, हृदयात नाम तुझे, हृदयात नाम तुझे, हृदयात नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही सारा, हृदयात नाम तुझे, हृदयात नाम तुझे, हृदयात नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. देवा तुझं नाम असेल, तुझी भक्ती असेल, तुझा काला असेल, प्रसाद असेल, तर मला त्या जन्माचं मृत्यूचं दुःख मोहरीसारखं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जन्म घेईल उपजोन या पुढते येऊ आणि काला खाऊ दही भात. खाऊ या क्रियपदाचा अर्थ करायचा करू. जन्म घेऊ आणि काला करू. काला शब्दाचा अर्थ मी तुम्हाला मागा सांगितला 3. काला खाऊ. काला याचा अर्थ आहे सदाचार. काला याचा अर्थ आहे भगवत भक्ती. काला याचा अर्थ आहे जुब्रमैक्य ज्ञान. संतांनी वर्णन केलं आहे. नाथ महाराज म्हणतात, खडके सोड येल्या मोठा, आजीचा दे काला गोमटा. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. हा सदाचाराचं प्रतीक असतं. हा क्रियात्मक काला असतो. हा स्थूल काला असतो. याला म्हणतात
हा आचाराचा काला. दुसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने हरिनाम. आणि भक्ताच्या अंतकरणातलं प्रेम दही दोघांचं मिश्रणीकीकरण होणं त्याला हरिनामाचा भक्तीचा काला असं म्हणतात. आणि तुका म्हणे कोठे किव कैचे जीव निराळा. तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. जी ब्रह्मक्य ज्ञानाची गोष्ट असते ज्या कालामध्ये वाच्यार्थाचा त्या गुण लक्षार्थाचं एकीकरण होतं. आणि मग असं जीव ब्रह्माची एकता जीव ब्रह्मैवना परा. शंकराचार्य म्हणतात श्लोकाधीन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्यं जगन मिथ्य मिथ्या जीव ब्रह्मैवना परा. जीव हा ब्रह्मरूप असतो असं मिश्रण होतं तुकारामाने अनेक ठिकाणी लिहिलं आहे. आणि म्हणून असा जीव ब्रह्माचा ऐक्य ज्ञान असा काला असतो. भक्तीचं मिश्रण असा भक्तीचा काला असतो हरिनामाचा. आणि सदा दहे भाताचा काला हा सदाचारचा काला असतो. म्हणून महाराज म्हणतात जन्म घेऊ आणि काला खाऊ. काला खाऊ म्हणजे 3 गोष्टी करू. काला खाऊ म्हणजे दही भाताचा लोचका खाऊ नये. बरं पहा, दही भाताचा लोचका खाणं म्हणजे त्याला काला म्हणत नाहीत. काला हा 3 प्रकारचा असतो. काला 3 शरीर असतात. हे स्थूल शरीर असतं, याच्या आतमध्ये लिंग शरीर असतं, त्याच्या आतमध्ये कारण शरीर असतं. 3 काले असतात. 3 काले हे 3 शरीराकरता असतात आणि त्या 3 काल्याचे 3 फलं असतात. दही भाताचा काला ह्या स्थूल शरीराकरता असतो. दही भाताचा काला जर खाल्ला तर त्याला पुष्टी. एका काल्याचं फल काय आहे? पुष्टी. खाऊन पहा. भरपूर 2 किलो तांदूळ घ्यायचे आणि 2 लिटर दही घ्यायचं, रोज खाऊन पहा कसं पुष्ट होतं माणूस. दही भाताचा काला शरीराला पुष्टी देतो. हरिनामाचा काला याच्या आत शरीर असतं, लिंग शरीर, त्याच्याकरता असतो. तर हरिनामाचा काला त्याचं फल असतं शुद्धी. ह्या लिंग शरीराची ते शुद्धी करीत असतं. आणि तिसरा काला असतो ब्रह्मज्ञानाचा काला. तो कारण शरीर नाम अज्ञानाची निवृत्ती करत असतो. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या काल्याचं फल आहे अज्ञान निवृत्ती. हरिनामाच्या कालाचं फल आहे अंतकरण नाम लिंग शरीराची शुद्धी. आणि दही भात्याचा काल्याचं फल आहे स्थूल शरीराची पुष्टी. शरीर 3 असतात, काले 3 असतात, फल 3 असतात. एकाचं फल आहे पुष्टी, एकाचं फल आहे शुद्धी, एकाचं फल आहे निवृत्ती. असे 3 फल असतात, 3 काले असतात, 3 शरीर असतात आणि 3 पद्धतीने खाल्ले जातात. एक काला खातो वाच्यवृत्तीने खाल्ला जातो, एक काला लक्षणावृत्तीने खाल्ला जातो आणि एक काला लक्षित लक्षणावृत्तीने खाल्ला जातो. ते जड विषय कीर्तनात सांगायचा नसतो, तुम्हाला माहिती म्हणून 2 शब्द फक्त सांगितले. एवढा महत्वाचा काला असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी जन्म घेईन आणि काला खाईन. उपजून या पुढे ते येऊ काला खाऊ दही भात. असा दुर्लभ काला मी खाण्याकरता जन्म घेईन काला खाईन. एवढा आग्रह का? कारण त्याचं दुर्लभ, त्याचं अलौकिकत्व सांगितलं आणि त्याचं दुर्लभत्व अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं. वैकुंठितो ऐसे नाही, 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 वैकुंठितो ऐसे नाही. बोला. वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे नाही. वैकुंठितो ऐसे नाही म्हणजे कैसे नाही. वैकुंठात असं नाही. काला याचा अर्थ तुम्हाला सांगितला. कवळ शब्दाचा अर्थ घास नाही. वैकुंठात सदाचार करता येत नाही, वैकुंठात हरिभक्ती नाही आणि वैकुंठात ब्रह्मज्ञान नाही. का नाही? सदाचार कर्म करण्याकरता हे याला कर्मभूमी म्हणतात. फक्त मृत्यू लोकामध्ये सदाचार पाप पुण्याची जोडता येते.
पाप केलं तर इथंच करता येतं आणि पुण्य केलं तर इथंच करता येतं. म्हणून सदाचार हा वैकुंठात नाही देवा तिथं. हरिभक्ती ऐसे संतजन ऐसे हरिदास आणि ऐसा नाम घोष वैकुंठात आहे का? अशी पंढरी नाही, असे टाळकरी नाहीत, असा कीर्तन सोहळा नाही, असे सत्य नाहीत, असं काही नाही तिथं. मग त्या वैकुंठामध्ये भक्तीचा घास नाही. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगण्याकरता कोण तिथं गुरु, कोण शिष्य, ज्ञानेश्वरी गाथा गीता तिथं कोण सांगेल वैकुंठात? वैकुंठ ही केवळ भोगभूमी अशी आहे, उत्तम भूमी ती. म्हणून वैकुंठामध्ये सदाचार नाही, म्हणजे सदाचाराचा घास नाही, भक्तीचा घास नाही, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा घास नाही. अशा वैकुंठात जाऊन काय करू? महाराज म्हणतात वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगेची बैसावे, वैकुंठाशी आवा नको धाडू हरिनाथ तुक नामदेव महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तू व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. काला एवढा महत्वाचा आहे, वैकुंठात तू नाही म्हणून मी जन्म घेईन आणि काला खाईन. महाराज म्हणतात इतका काला महत्वाचा आहे, तर काल्याची परंपरा पण महत्वाची असते. महाराज म्हणतात त्या ठिकाणी एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे, सुख घालो बरे, सुख घालो बरे, एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी. हे काला खायचा. कसा खायचा? डायनिंग टेबल घ्यायचा, एक वाटी चमचा घ्यायचा, सूटबूट घालायचा, मग आयटीत खायचा. असं आहे का? असं नाही काला. असा काला खाण्याची पद्धत नाही. ही परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा फार महत्वाची आहे. परंपरेकरता अरे या देशाचे देशभक्त झाले, त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. कशा करता दिलं असेल? फक्त आपली हिंदू संस्कृती, आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा माझा झेंडा राहायला पाहिजे याच्याकरता अनेकांनी बलिदान दिलं. आपल्याला काय त्याचं फारसं सोयीसुदक नसतं, आपल्याला काय फारसं सोयीसुदक नसतं. साधू संतांनी काय काय कष्ट केले, संप्रदाय उभा केला, कशा करता? काय नाही, फक्त ही संस्कृती, हा देश, हा धर्म, हा देव, हा पंथ, साधू संत, पतिव्रता हे जतन करण्याकरता साधू संतांनी एवढं केलं. आणि आजही माणसं करतात. आणि आपण ती परंपरा ठोकरतो. अरे काय कुत्री आहेत काय तुम्ही जन्माला आलेले? तुमच्याकडे जबाबदाऱ्या नाहीत काय? तुम्हाला परंपरा पाळायच्या नाहीत काय? भोगा करता जन्माला आलीत काय माणसं? बायवरती मोठी परंपरा, बायवरती मोठी संस्कृतीच्या खांद्यावर मोठी संस्कृती असते. जास्त जबाबदारी तुमच्यावरती असते. त्याचं कारण तिला शक्ती असं म्हणतात. तिला शक्ती असं, तिला थकवा नसतो. माणसापेक्षा त्याच्या 4-5 पट शक्ती जास्त असते. ती सगळा संसार खांद्यावर घेऊन चालते महाराज. आणि म्हणून जोपर्यंत बाईच्या अंगावर संस्कृती आहे तोपर्यंतच या संपूर्ण जगतामध्ये भारताचं नाक उघड राहणार आहे. आणि भारत देश वेगळा आहे. भारत देश वेगळा आहे. ज्या दिवशी बाई खांदा ढिल्ला करील त्या दिवशी इतर देशासारखाच आपला देश भोगभूमी होईल. आपल्या देशात नद्या नाहीत, आपल्या देशात नद्या नाहीत, आपल्या त्या देवता म्हणतात. आपल्या देशात स्त्रिया नाहीत, त्या आपल्या ग्रहदेवता, आपण त्यांना लक्ष्मी मानतो, त्यांना काय म्हणतो, अन्नदात्या मानतो. आणि म्हणून इतरांपेक्षा आपली गोष्ट फार मोठी वेगळी, फार मोठी वेगळी आहे. कारण का, तुम्ही केवढाही मोठा श्रीमंत असला, बागायतदार असला, प्रतिष्ठित मनुष्य असला, खरं सांगा त्याची इज्जत कोणाच्या हातात असते? म्हणे आपली
काय टवटव बोलतो, अरे सगळी इज्जत बायकोच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? मग घराची सगळी व्रत कोणाची? बाईच्या खांद्यावर असते. आणि गावाची सुद्धा बाईच्याच खांद्यावर. देशाची कोणावर असेल? तिच्याच खांद्यावर असते. का असते असे? वर पहा, धर्म तिच्यापासून सुरुवात होतो, धर्म तिच्यावरच टिकतो आणि धर्म तिच्यावरच विस्तारित होतो, माणसाकडं नाही. मी कोणातरी मुलगा आहे, तुकारामाचा कोणातरी मुलगा होता, याला देव म्हणतात, बाप्पा करावं. कोणी शिकवलं? आईने शिकवलं ना. धर्माची सुरुवात कुठून झाली? आईपासूनच होती. आणि ह्या सगळ्या संस्कृती, ऋषी पंचमी, आमके, हे व्रत, सण वार, रत, हे सगळे कष्ट करणारे, 16 सोमवार करणारे, हे करतात का कोणी? कोण करतं व्रत वैकल्य जास्त? वटसावित्री. काय ते मला ते तोंडात आहे ना, वटसावित्री पौर्णिमा असेल, ऋषी पंचमी असेल, हरतालिका असेल, आमके प्रदोष असतील, हे सर्व रोज तुळशीला पाणी घालणं असेल, कटाक्षाने मंदिर देवारात पूज, ही संस्कृती सगळी बाई टिकून ठेवते का? आता एक वाक्य सांगतो, संपवतो. जेव्हा जेव्हा देव नापास झाले, तेव्हा तेव्हा ती पुढे आली आणि तिनं ह्या, आपण या बंगाळच्या अभंगात म्हणतो ना, तो दैत्य मारला. काय? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि मोह महिषासूर, जालिंदर राक्षस, मोठी यादी तुम्हाला सांगेल. सगळे देव नापास झाले, ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर. आणि ज्या काळात ती पुढे आली महाराज, ती पुढे आली, मला तुम्हाला सांगायचंय ते, आणि मग तुमच्यावर बोट ठेवायचंय मला. ती पुढे आली तर कशी पुढे आली? ती असं विक्राळ रूप धारण केलं, केस मोकळी सोडली होती आणि हातात भाला घेतला होता, आणि मोठमोठ्या दैत्यांचा तिनं विदारून टाकली होती दैत्य. गोष्ट खरी आहे का खोटी? खरी आहे. आपण चित्र पाहतो मंदिरात, तशाच मूर्त्या उभ्या आहेत, सगळे पुरण त्यांनी भरलेले आहेत. म्हणजे म्हणून तिला शक्ती म्हणतात. माणसापेक्षा 10 पट शक्ती असते. मग तिनं केस कधी मोकळे सोडले होते? दैत्य मारायची वेळी. मग अवदास कोण असतं रे? झाल्या ग, अवदास कोण असतं? हा, अरे बाई म्हण ना. अवदास कोण आहे? बाईचे. लक्ष्मी कोण आहे? बाईचे. जेव्हा ती अवदासा बनवते तेव्हा ती जगत सपाट करते. जेव्हा सीता अवदासा बनवून लंकेत गेली, लंकेची राखांगोळी करून टाकली. आणि जेव्हा द्रौपदी अवदासा बनली, त्या डाव्यावर उभी राहिली, तिच्या पाताळाला हात घातला, अख्खे कौरव संपून टाकले महाराज. जेव्हा बाई अवदासा रूप धारण करते, त्या काला देव सुद्धा तिच्या पुढे हातबल होतात. आणि म्हणून जोपर्यंत लक्ष्मी आहे तोपर्यंत लक्ष्मी सगळी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि विस्तार सगळं तीच करते, तिच्याच खांद्यावर. पुरुष एक तिनं तिच्या भोगाकरता निर्माण केलेला असतो, म्हणून तिला जगजन्य असं म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आता मला सांगा तुम्ही, जर तिनं त्यावेळी केस मोकळे सोडले होते तर काय विदारक झालं होतं? तर मग आजचं मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला समजलंय? माझ्यासारख्या तोंडातून काय बजायला होता तुम्ही? आज लोक मला शिव्या देतील. पण मग अशी गोष्ट आहे, मी मुलींना सांगतो, मुली तुम्ही खूप शिका, डॉक्टर व्हा, वकील व्हा, पायलट व्हा, खूप चांगलं व्हा. आणि आमसारख्या नाही सांगतो, कोण सांगेल तुम्हाला? कोण नाही सांगायचं. पण सणावाराला तू साडी, चोळी, कुंकू, मंगळसूत्र हे घातलंच पाहिजे, कारण तुझ्यावरती जबाबदारी आहे. आता ऑफिसला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, त्यांना ते पोशाख घालावेच लागतात, तिथं काही चालणार नाही. पण तरी संस्कृती टिकून ठेवण्याकरता त्याने हे केलं पाहिजे. असो, बरंच माझा वेळ गेला, त्याच्यात व्हायला जाऊ द्या. मुद्दा सांगायचा आहे, परंपरा जगवायला लागतात. त्या पद्धतीने वारकऱ्यांना पण आपल्याला परंपरा जगाव्या लागतात. वारी असेल, अरे दिंड्या काढता चांगली गोष्ट आहे. उधळ्या हो, तुमच्या मनाने काही भोकड वाजता, काही दफडीच वाजवता, पिपण्याच वाजवता, पिक्चरचे गाणेच म्हणता, काय तमाशे उभे केले त्या दिंडीमध्ये. परंपरा पहा, भजन करता, तुमच्या मनाने कशाला करता? संतांची परंपरा बघ. लोकांना मला जे भीतात लोक राग येतो त्यांना, याच्यामुळे लोकांना नको बाबा बाबा बोलतो. अरे बोलतो काय तू? काय माणूस आहे का काय तू? परंपरा ठीक. हे गण लावायचे, हे उधळे कीर्तनकार, त्यांना उताळले ते बाटलीत लावते, त्यांनी कीर्तनकारला उभे राहतात. आणि तुमसारखे महामूर्ख त्यांना टाळा देऊन त्यांच्या डोक्यावर घेतात.
का तुम्हाला गण लावायची लाज वाटते? का तुम्हाला धोतर नेसायची लाज वाटते? का तुम्हाला पायवारी करायच्या लाजा वाटत्या? परंपरा का तुमचा बाप टिकवील? 25-25 लाखाच्या गाड्या दिल्यात तुम्हाला समाजाने तुम्हाला बसायला, तुम्हाला हार घालतात, तुमच्या पाया पडतात, ही नखरी ढकरी करायला कोण? तुमचा बाप परंपरा टिकवील काय? परंपरा टिकली पाहिजे, टिकावी लागते. आणि हे कोण सांगू शकतं? माझ्यासारखा माणूस सांगू शकतो. 70-80 वर्षापर्यंत मी माझा जीवाचं रान केलं, जशाला तशी टिकवली. हजारो कीर्तनकार तयार केले. मला सोडून लाख लखपती केले, कोटे केले, पण नाही नो, हे माझं असं आहे. तुला पटलं तर ठीक नाही, तुला 4 रस्ते चाल फट. संप्रदायाला कोणी धक्का लावील, परंपरेला कोणी धक्का लावील, तर तो मनुष्य आपल्याला मुळात आवडत नाही. गोष्ट परंपरा टिकवा. हे म्हातारी माणसं माझ्या वयाचे खेडेगावातली माणसं हे सपाटून गण लावतात की नाही वारकरी लोक, त्यांच्या पाया पडावं लागतं. कीर्तनकार झाले तुम्ही, बाटली तर नाच्यासारखे लाल लावताय तुम्ही. कसा तुमच्या लोकांनी विश्वास ठेवायचा? कसं लोक तुमच्या पाया पडायचे? परंपरा टिकावी लागते, त्याला किंमत मोजावी लागते, त्याला कष्ट करावे लागतात. साधू संतांनी टिकवली आणि आपल्याला पण टिकवायची आणि टिकली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकमेका देऊ मुखी, ही परंपरा आहे आणि सुखी घालू हुंबरी. परंपरा टिकली पाहिजे. जो टिकवीत नाही त्याला तुम्ही त्या जाब सांगा ना, हात जोडून सांगा, महाराज का होय आम्ही तुमचं कीर्तन ऐकतो, हे कसं काय बरं वाटतंय काय? बोला तुम्ही, काय अडचण नाही, तुमचा हक्क आहे बोलायचा. सगळीकडे तुम्हाला स्वातंत्र्य उधळतं, इथंच काय तुमचं बंद पडतं. फक्त व्यासपीठ नका काय म्हणू, ती पण आपली परंपरा नाही. खाली आलो विनंती करा, महाराज हे कसं काय आम्हाला नाही बरं वाटत ती गोष्ट. असो, परंपरा टिकवली पाहिजे. तुकाराम महाराजांनी परंपरेचा धडा घातलाय. पहिल्या चरणात काल्याचं अलौकिक महत्व सांगितलं, दुसऱ्या चरणात दुर्लभत्व सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये तुम्हाला परंपरा सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये काल्याचं ठिकाण सांगितलं. मला तुकामने वाळवंट, तुकामने वाळवंट, तुकामने वाळवंट, तुकामने वाळवंट, परवेलिता उत्तमा, परवेलिता उत्तमा, वैकुंठी वैसे नाही, वैकुंठी वैसे नाही, परवेलिता उत्तमा, परवेलिता उत्तमा, वैकुंठी वैसे नाही, वैकुंठी वैसे नाही. कबल काही कायाचे, कबल काही कायाचे, वैकुंठी वैसे नाही, वैकुंठी वैसे नाही. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तू आहेसे नाही कवळ काहे काल्याचे. महाराजांनी वाळवंटाला 3 प्रकारचे विशेषण दिले. मी तुम्हाला 3 काले सांगितलेत. पहिला सदाचाराचा काला, दही भाताचा काला करण्याकरता यमुनेसारखं, चंद्रभागेसारखं, इंद्रायणीसारखं वाळवंट लागतं. आणि त्याच्याकरता बर्वे नीट उत्तम असं ते वाळवंट असतं. नंबर 2चा काला तो हरिनामाचा काला, त्याचं वाळवंट अंतकरण असतं. ते अंतकरण बर्व असावं, नीट असावं आणि सपाट असावं, तिथं हरिनामाचा काला होतो. कोणाच्याही वाळवंटात तो काला होत नसतो. बर्व याचा अर्थ अंतकरण, बर्व म्हणजे काम क्रोध विरहित असं शुद्ध पाहिजे, त्याला बर्व म्हणतात. नीट याचा अर्थ आर्जवता, वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये कधी वाकडीपणा नसला पाहिजे. वारीला जातो आणि लोकांचे लाडू चोरून खातो, घाड हो कोणीकडचा, 2-2 माळा घालतो, भजन करतो, लोकांचे बांध करतो कोणीकडचं ना, असं असतं काय? कुठं सरळता असावी माणसाची, अंतकरणामध्ये अत्यंत सरळ असेल. आणि तिसरा मुद्दा आहे बर्वे नीट आणि उत्तम. उत्तम याचा अर्थ अत्यंत पवित्र. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. आणि मग येऊन ये गोपाळ,
ते असं अंतकरण वाळवंटावरती हरिनामाचा काला होतो. आणि ब्रह्मज्ञानाचा काला अहम ब्रह्मस्मी इत्याकारक वृत्तीच्या ठिकाणी जीव ब्रह्मेकाचा काला होतो. त्याला बर्व याचा अर्थ जगतचा मिथ्यात्वाचा निश्चय, बर्व आणि नीट याचा अर्थ आत्माकार झाली तैल धारावत वृत्ती ते अखंडकार राहणं, आणि बर्व नीट आणि उत्तम याचा अर्थ जगत मिथ्या झालं, मी मुक्त झालो, हे संस्कार सुद्धा कधी परत उत्पन्न होऊ नये याला म्हणतात उत्तम. असे 3 काले 3 वाळवंट असतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुगा म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबार कुमार विठोबार कुमार उपजोनिया पुढे ते येऊ काला खाऊ दे भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुमचं कीर्तन 12च्या संपवायचंय. मला भागवत महाराजांनी सांगितलंय 12च्या मी घड्याळाचा फार पक्का आहे. तुम्ही 10 आल्या म्हणजे मी 10ला 5-10 कमी असताना आलो, आणि तुम्ही 12ला संपवायचे म्हणजे मी 5-10 अधिक संपवणार आहे. काही चिंता करू नका. तुमच्यापेक्षा मी लई काठ्यावरचा माणूस. महाराज म्हणतात असं काल्याच कीर्तन असलं का, मग त्या काल्याच कीर्तनात भगवंताचं चरित्र सांगावं लागतं. आता चरित्र मी भागवत सांगणार आहे, पण आजचं काय तुमचं नशीब आलं निघाला सगळा वेदांत, मी त्याला काय करू. त्यात मग भागवत सांगितले असते गवळणी बिवळणी. आता पण त्याला असो. गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये अनेक प्रकारचं चरित्र केलं. ज्ञानेश्वर महाराज रांगत रंगणी चोरी तोलोनी धावणी धरते गवळणी, बांधिती चरणी देत यशोद बांधिती चरणी देते गारणी यशोदे जाजणी. भगवान छोट्या मोठ्या खोड्या करू लागली. त्या खोड्या करता करता त्या खोड्याची यादी तुम्हाला काय सांगू. भगवंताच्या साधू संतांनी फार सुंदर लिहित, फार रसभरीत, फार अलंकारित, सगळे अलंकार शृंगारिक आहेत, सगळे रस भरलेले आहेत. असे ते भगवंताच्या लीला ह्या अगदी लहान मुलापासून तर ब्रह्मज्ञानापर्यंत ऋषीमुनींच्या मनाला सुद्धा वेध लावणाऱ्या अशा भगवान गोपाल कृष्णाच्या बाल लीला तुका म्हणे छंद मन मोहिले गुंडे. भगवान गोपाल कृष्णाच्या बाल लीला ह्या कोणाच्याही मनाला मोह घालणाऱ्या, भूल घालणाऱ्या आहेत. आणि म्हणून अशा त्या बाल लीला भगवंतांनी गोकुळामध्ये अनंत लीला केल्या. यशोदा त्रस्त झाली. यशोदे कन्हैया ह्या सगळ्या तुझ्या लीला संपव, मला आता त्रास होऊ लागला, गाई गोपाळ घे आणि वृंदावनात जा. आई भगवान म्हणले ठीक आहे वृंदावन, तर वृंदावनात जातो, मला काय नसं. अरे तुला वन माहिती आहे का म्हणले. हो माहिती म्हणले. का. अरे तिथं काटे असतात, खडे असतात. आहे म्हणला तुला माहित नाही. अगं म्हणले मी बिगर चपलाचा आणि बिगर खाडावाचा गेलो होतो म्हणजे 14 वर्ष, आणि ते माझ्या सावतरांनी पाठवलं होतं. तू तर माझी सावतरे नाही, सख्खी नाही, नक्की जाईल म्हटले. यशोदा तिची सावतरे नव्हती, सख्खी नव्हती, अशीच मानलेली होती. काही काही सावतर होती तरी पाठवलं तरी गेलो म्हणले. तू जात पाठवत जातो म्हणले. मी ठरल्याप्रमाणे भगवंताने गाय गोपाळ घेऊन जायचं ठरवलं. नाथ महाराज म्हणतात गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान निघाले. त्या काळात यशोदरी भगवंताच्या डोक्यावरती छोटा मुकुट घातला. मुकुटाला छोटे छोटे रत्न जडलेले होते. गळ्यामध्ये वनमाला धारण केल्या होत्या. कमला छोटासा शेला बांधला होता. भगवंतांना छोटा छोटा पिवळा पित्तंबर नेसवला होता. दंडामध्ये बाजूबंद होते. हातामध्ये कड्या मनगट्या होत्या.
आणि काड्या मनगट्या होत्या. सर्व हे सगळे अलंकार, एका हातात बासुरी होती, एका हातात शेदोरी होते आणि असे संपूर्ण खांद्यावरती घोंगडी होती. घोंगडीला छोटे छोटे रत्न जडवलेले होते. शिदोरी, बासुरी, गाय आणि गोपाल मेळा गोकुळातून वृंदावनाकडे निघाला. नाथ महाराज म्हणतात, गाई गोपाळ सौंगडे वना, 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 गाई गोपाळ सौंगडे वना. विटी दांडू चेंडू लगोऱ्यांना ना पारी खेळ वांडेला, यमुनेच्या तिरी गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना. बस बस आता नको वेळ संपला. असे गाई गोपाळ घेऊन भगवान वृंदावनात गेले. गाई चारा खाऊन पाणी पिऊन चरायला गेल्या आहेत. आणि नंतर भगवंताने गोपाळ म्हणजे कन्हैया, अरे कुठपण खेळायची गोष्ट, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. ठरल्याप्रमाणे भगवंताने ठीक आहे आपण काला करू म्हणून भगवंताने संपूर्ण गोपाळांना सांगितलं, हे बघा सर्वांनी शिदोऱ्या घेऊन यायचं आणि मग आपण काला करणार आहोत. मग भगवंताने बैसून या फेरी गडियामध्ये भाग्य हरी, अवघ्याचे करी समाधान सारिखे. अधिकाराप्रमाणे सगळे गोपाळ कमलाकार बसलेले आहेत आणि भगवान मध्यंतरी उभे राहिलेले आहेत. हातामध्ये काल्याचं कवळ घेतलं, बोटात संधीमध्ये फळाची लोणची ठेवलीत, काखेमध्ये वेणू आहे, वेत आहे, कमला वेणू आहे, कमला वेत खवलेला आहे. आणि भगवान तो काल्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता प्रत्येक गोपाळाकडे स्मित हास्य करतात. त्या काल्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता हा तिथं या श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये शुकदेव महामुनी फार त्याचं गोड वर्णन केलं आहे. महाराज म्हणतात, बिभ्रत वेणून जठर पठयो शृंग वेत्रेच कक्षे, वामे पानो मसृण कवलंतात फलान्यंगुरुषे, तिष्ठन मध्ये स्वपरी सुरधन हासयन नर्वे स्वयी, स्वर्गे लोके मिशती बुभुषे, यज्ञ भोग बाल केले. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, हो. अशी काल्याची परंपरा आपल्या वैदिक संप्रदायामध्ये चालत आलेली आहे. भगवान गोपाल कृष्णाने जो केला काला गोपाळांच्या समवेत यमुनेच्या मृद वाळवंटावरती, तीच परंपरा आपल्या वारकरी संप्रदायात चाललेली आहे. आणि तीच परंपरा आपल्या या पुण्य पवित्र भूमीमध्ये श्री संत योगीराज यादव बाबा महाराज यांच्या या पवित्र भूमीमध्ये तुमच्या किती दिवसाची चालू मला काही माहित नाही. किती 55 वर्षाचे. म्हणजे खूप परंपरा जुनी, टिकत नाहीत, सप्ते टिकत नाहीत, दिंड्या टिकत नाहीत, लय उताड येतो माणसाला. काही मध्ये काही पार्ट्या निर्माण होतात, भानगडी निर्माण होतात, बंद पडतात. 55 वर्ष टिकणं म्हणजे फार लांब काळ झाला, टिकला तो. अण्णासाहेबांच्या कृपेमुळे, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे 55 वर्ष टिकला. आणि 55 वर्ष ही परंपरा चालू ठेवली, ही काही सोपी गोष्ट नाही. खूप भाग्याची गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आज ती परंपरा तुम्ही चालू ठेवली. वारकऱ्याची दिंडी असेल, सप्ताह असेल किंवा काही गाथा भजन असेल, काही असेल तर त्याची सांगता ही काल्याने होत असते. आणि या पद्धतीने या ठिकाणी काली सांगता गेली 55 वर्ष या ठिकाणी चालत आलेली आहे. आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ, त्याप्रमाणे श्री संत योगीराज बाबा यांचं सेवा भजनी मंडळ हे आणि सर्व परिसरातील वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सेवा खूप दिवस टिकवली, याही पुढे अशीच टिकेल अशी भगवतचरणी प्रार्थना संत बाबा योगीराज बाबांच्या, यादव बाबांनी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण थोर समाजसेवक पद्मविभूषित असे अण्णासाहेब
त्यांच्यासमोर आज मला सेवा करण्याचा योग आला. तब्येत नाही बरोबर, खोकला येतोय, सर्दी होत नाही मला कधी, पण होती एखाद्या दिवशी, माणूसच आहे मी बी. आता शेवटी आला, बरं झालं बहुमतीने आला तू. मग ते सांगत असेल बास कर बास कर, आता करतो बरोबर, ठीक आहे थांबतो. तर आज ठिकाणी त्यांच्यासमोर सेवा करण्याचा योग आला, मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. असो तो भाग. आज मृदुंगाचार्य आमचे फार छान आहे. तो चेहरा ओळखवते पण माझं नाव नाही लक्षात. छान मस्त साथ केली त्यांनी, नाही तर लय डोकंदुखी करते, लय डोकंदुखी. मग त्या काळात मी फटकटतो त्या, मग लोक म्हणतात लय घरात येते. एवढी साथ केली मी, कोणाला लय डोक्यावर घेतो भाल्या माणसा. गाणारे पण फार छान आहेत, नाही तर लय आडवं तिडं काम करतात. आता काय राळेगण म्हणलं सगळं शिस्तबद्धच राहतं. ते खूप समाधान, भौतिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने सर्व सक्षम. आपल्या नगर जिल्ह्यातच काय, पण महाराष्ट्रामध्येच काय, महाराष्ट्राच्या बाहेर ज्या गावाची ख्याती गेली त्या गावामध्ये आज मला यादवबाबांच्या समोर अण्णासाहेब सेवा करायला मिळाली. मला खूप छान वाटतं. रोज कीर्तन तर रोज करतो, म्हातारा झालं कीर्तन करता करता, पण सगळ्या ठिकाणी एवढं पवित्र शांतता वातावरण मिळतं असं नाही. म्हणून आजच्या कीर्तन एक विशेष सुयोग आहे. असो तो भाग. झाल्याशिवाय पुनश्च मला थकवा आला. झाल्याशिवाय पुनश्च भगवान पंडित पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी यादव चरणी समर्पित करून या ठिकाणी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. केला वेळे गुरी होतो ती घाती, आरती सर्व उपस्थित ग्रामस्थ भावी भक्तजन पंचक्रोशी मधून उपस्थित आहे सर्व मान्यवर. आता या ठिकाणी
आरतीचा कार्यक्रम होईल. आरती झाल्यानंतर पसायदान होईल. त्यानंतर या सप्ताहामध्ये गेल्या 8 दिवसापासून अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. तेव्हा त्या सर्वांचा या ठिकाणी आपण छोटासा सन्मान करणार आहोत. कुंडली कवरदे होईपर्यंत कुणीही उठायचं नाहीये म्हणून मुद्दाम या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी काही लहान मुलं थोडी बडबड करतायत. कुणीही उठू नका. आरतीचा कार्यक्रम होईल, पसायदान होईल. त्यानंतर आदरणीय अण्णा आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहेत. तोपर्यंत कुणीही उठायचा प्रयत्न करू नका अशी सर्वांना विनंती. 28 विटेवरी उभावा मंदिर कुमारी कुमारी वल्लभाईच्या वल्लभाई